बोलायला देणार नाही. कृपया गडबड करू नका. मुजमले साहेब बोलतील, महादेव मुजमले मराठीत बोलतील. ह्यांचं मराठी ग्रामीण मराठी आहे. मागील सर्वांनी खाली बसून घ्या. कसे आहेत सर्वजण? आज आपण जो सोमवारी लाठीचार्ज झाला अमानुषपणे ज्या आपल्या आई समान बहिणी समान असणाऱ्या महिलांवर मुलींवर चुकीचं, हे सगळं चुकीचं झालं. आपल्या महिलांना आपल्या मुलींना कशा प्रकारे मारण्यात आलं हे सर्वांनी या ठिकाणी व्हिडिओच्या मार्फत बघितलंय. त्याच्या निषेधार्थ या ठिकाणी आज आपण हा मोर्चा आयोजित केलाय. किती दुःखाची गोष्ट आहे मला. जर आपण आपल्या हक्कासाठी आंदोलन करायचं का नाही, आपल्याला संविधानानं अधिकार दिलाय की आपण आपली बाजू मांडली पाहिजे, आपण आपले जे मत आहेत ते व्यक्त केली पाहिजे. जर शेतकऱ्यांनी आंदोलन केलं तर त्यांना खलिस्तावादी म्हटलं जातं. विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं तर त्यांच्यामध्ये आतंकवादी आहे का, देशद्रोही आहे का हे म्हटलं जातं. मग मला सांगा, तुम्ही एक रूल बुक तयार करा तुमचा आणि आम्हाला सांगा आम्ही आंदोलन करायचं कसं. हे आंदोलन कोणत्या जातीचं नाही, हे आंदोलन कोणत्या धर्माचं नाही, हे आंदोलन कोणत्या पक्षाचं नाही, कोणत्या संघटनेचं नाही. हे आंदोलन आहे तुमच्या आमच्यासारख्या विद्यार्थ्यांचं जे आज विचार करतात की माझे वडील, माझा भाऊ, माझी आई माझ्यासाठी भर उन्हात जंतर मंतरला तिथं आंदोलन करते. प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात या ठिकाणी आंदोलन करते. आपण प्रोटेस्ट बद्दल थोडंसं काय लिहिलं की आपले मित्र, आपले मैत्रिणी जे अंधभक्त आपण म्हणतो त्यांना ते लगेच मेसेज करतात. काय करताय तुम्ही? मी सांगतो, मी भाषण केलं, मला खूप कमेंट आल्या, खूप मेसेज आले. पण मी काय म्हणतो, 2 दिवस अगोदरच दगडांनी भरलेली ती ट्रॉली तिथं का आली? 20 दिवस कुठे होती ट्रॉली ती? 2 दिवस अगोदरच ते तुटलेल्या गाड्या तिथं का आल्या? अगोदर 20 दिवस कुठे होत्या? जर 20 दिवस सोनम सर अन्नत्याग उपोषणाला बसले, अभिजित सर तिथं उपोषण करते, 20 दिवस सरकार झोपलेलं होतं का? मग सरकारला जागा करण्यासाठी तर आम्हाला या ठिकाणी जंतर मंतरवरून मार्च न्यावा लागला, परिणाम मार्च, ते पण शांततेत. आणि सरकार आता काय म्हणतंय, तुम्हाला परमिशन नव्हती मग तुम्ही तिथून मार्च नेला म्हणून आम्हाला लाठीचार्ज करावं लागलं. 20 दिवस जर तुम्ही झोपला होता तर तुम्हाला जागा करण्यासाठी आम्हाला तो मार्च काढावा लागला. अंधभक्त आहेत ना, ह्यांना एकच सांगायचंय, या सर्वांना एकच सांगायचं की हमारी बर्बादी पे मुस्कुराओ ए ना वतन वालो, एक दिन गुजरनी कयामत तुम्हारे भी घर से है. शेवटी एवढंच सांगेन की हे सर्व तरुण जे आहेत ना, हे तरुण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातले आहेत. चुकीला चूक म्हणायचं आणि बरोबरला बरोबर म्हणायचं हे त्यांना जन्मजात शिकवण आहे. आम्ही एवढे अंधभक्त नाही की आम्हाला पुढे चुकीचं दिसतंय तरी पण आम्ही त्याला बरोबरच म्हणतोय. धर्मावर आम्ही राजकारण करणारी माणसं नाही, आम्ही फक्त बरोबरला बरोबर आणि चुकीला चूक म्हणणारी माणसं आहे. मला फक्त एवढंच सांगायचंय, बोलणारे खूप आहेत की आपण सगळ्यांनी, हे सगळे विद्यार्थी आहेत, विद्यार्थ्यांचे वडील, विद्यार्थ्यांची आई, विद्यार्थ्यांची भाऊ बहीण आणि असे काय काय आहेत की ते घरून पण सपोर्ट करतात. त्या सर्वांना मला एक सांगायचं की जोपर्यंत आपल्या मागण्या मान्य होत नाहीत, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, ज्या 20 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली त्या विद्यार्थ्यांना 1 कोटी सगळ्यांना तो काय मुआवजा आहे तो मुआवजा हे मिळाल्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाही. त्यामुळे कुणीही कुठल्याही अफवांना बळी न पडता आपलं आंदोलन शांततेपूर्ण करायचं आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपले महाराष्ट्रातले पोलीस हे 1 नंबर पोलीस आहेत. ते आपल्यावर कधीच कोणत्या प्रकारचा लाठीचार्ज करणार नाहीत, कधीच कुठल्या प्रकारच्या केसेस करणार नाहीत. यातून मी सर्व दिल्ली पोलिसांना म्हणतो, आमच्या महाराष्ट्राच्या पोलिसांकडून काहीतरी शिका. या सर्वांचा मी काही निषेध करतो आणि शेवटी एवढेच म्हणेन, सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजुए का दिल में है. इंकलाब इंकलाब, धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो, धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो. सोनम सर तुम आगे बढ़ो, सोनम सर तुम आगे बढ़ो, अभिजीत सर तुम आगे बढ़ो. भारत माता की, भारत माता की. तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी.
2023 ला त्यांचेच पेपर लीक झाले त्यामुळे ते आपल्या बरोबर आहे. त्याच्यानंतर